या वर्षीची दिवाळी रुहीबरोबरची पहिलीच दिवाळी आहे आमची. तर खरंच खास दिवाळी आहे. काय यार, दिवाळीत नाही केलं पाहिजे खरं तर अभ्यास वगैरे, सुट्टीत मजा केली पाहिजे. तिचं ऑपरेशन झालंय आणि आता ती ICU बेडवरच आहे आणि आता ती तुमचे एपिसोड्स फक्त ऐकते. मी जाऊन काम करू शकतो 13-13, 14-14 तास, कारण माझं घर कोणीतरी समर्थपणे सांभाळलेलं. ती माझी बायको आहे. सो मी फक्त ॲक्टिंग ॲक्टिंग एवढंच करत बसलो असतो आयुष्यात. बाकी काही मार्गी लागलंच नसतं असं मला वाटतं ती नसती तर. मग मला आधी असं भीती पण वाटायची, अरे यार ही आता मला ओळखेल की नाही, का बाकीच्यांनाच घरच्या तर ओळखेल आणि बापाला ओळखणार की नाही, कारण तिला फार मी दिसतच नाही ना. मजेदार गिफ्ट असणार आहे अधिपतीकडून अक्षराला पाडव्याचं. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. दिवाळी आहे आणि दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दिवाळीनिमित्तच आज मी आली आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अधिपती अर्थात ऋषिकेश शेलारच्या घरी. ऋषिकेश, कसा आहेस? मी मस्त, तू कशी आहेस अंकिता? मी पण मस्त. बरं ऋषिकेश, दिवाळी आहे, दिवाळीबद्दल तर आपण बोलूच, पण नुकतंच अवॉर्ड फंक्शन पार पडलं आणि तू 3 पुरस्कार पटकावलेत. मी पटकावले तसंच म्हणेन, कारण मिळाले नाहीये, तू डिझर्व करतोस. तर त्या 3 पुरस्कारांबद्दल काय सांगशील? खूप आनंद झाला खरं तर, की हे पुरस्काराच्या निमित्तानं हे पण एकदा कळतं आपल्याला की लोकांनी आपल्याला वोटिंग केलं आणि लोकांना आपली मालिका, आपली गोष्ट आवडते. सो त्याचा जास्ती आनंद झाला. अख्ख्या टीमचे आमच्या एफर्ट्स असतात ते कुठेतरी त्याचं फळ मिळालं आम्हाला, अख्ख्या टीमला असं वाटलं. कारण मेन म्हणजे आमच्या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार मिळाला, त्याचा जास्ती आनंद झाला. अर्थात मला सर्वोत्कृष्ट नायक मिळाला, त्याचा एक वेगळा आनंद आहेच, पण मालिकेला जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा सगळ्यांची मेहनत फळाला आली असं वाटलं. बरं ऋषिकेश, दिवाळी आहे, आता तुला गोंडस बाळ आहे, मुलगी आहे, तर या वर्षीची दिवाळी तुझ्यासाठी खास असणार आहे. हो, या वर्षीची दिवाळी रुहीबरोबरची पहिलीच दिवाळी आहे आमची. तर खरंच खास दिवाळी आहे आणि खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. आणि म्हणजे जी दिवाळी आता आम्ही लहानपणापासून अनुभवत आलो ती काही तिला आत्ता मिळू शकणार नाही, कारण आम्ही आत्ता गावी नाही होत. आता मुंबईत शूट करत असल्यामुळे आणि फार दिवस सुट्टी नसल्यामुळे दिवाळीची आम्ही मुंबईतच दिवाळी साजरी करू सगळे मिळून. पण तरी निदान आपण सगळे घरचे एकत्र आहोत, तर तोच खरं तर सणाचा आनंद आहे असं. बरं ऋषिकेश, तुमचा स्केड्यूल तर खूप टाईट असतो, पण तरीसुद्धा या दिवाळीसाठी किंवा तुझ्या बायकोसाठी, आता तिच्यासोबत इंटरव्ह्यू करणं पॉसिबल नाही आहे, पण तरी काही विशेष प्लॅनिंग्ज आहेत का, किंवा पाडवा आहे तर काही तिकडनं लिस्ट वगैरे आली आहे का? हां, ते असतं दरवर्षी काहीतरी पाडव्याचं गिफ्ट आणि हे ते, पण ते काय बऱ्याचदा ते पाडवा म्हणजे पाडव्यालाच गिफ्ट देणं असं होत नाही, तारीख पुढे मागे होते. पण लिस्ट अशी नाही, पण आम्ही दरवर्षी असं करतो की आम्ही दोघेच ठरवून काय कोणती गोष्ट आपल्याला घेणं आत्ता गरजेचं आहे असं ठरवून आम्हीच आमच्यासाठी काहीतरी परचेस करतो आणि ती गिफ्ट असते पाडव्याची. जो आत्ता तिला अशीच एक गिफ्ट आम्ही घेतलेली आहे गरजेची. फोन घेतला आहे तिला. आणि आता रुही पण मोठी होती आहे ना, तिच्या त्या सगळ्या फेजेस पटपट जात असतात पुढे पुढे. रांगायला लागली, आता हळूहळू तो उभी राहायला लागली, एक शब्द बोलायला लागली आणि चेहऱ्यात पण पटपट बदल होतो, उंची पण पटपट वाढत जातं. त्या सगळ्या फेजेस टिपायला म्हटलं आपल्याकडे छान कॅमेरा असलेला फोन असावा, तर तो आमच्या दोघांकडेही नव्हता. पण तर मग मी तो पाडव्याचं गिफ्ट म्हणून आमच्यासाठी घेतला तो. किती छान. बरं ऋषिकेश, आपण गप्पा तर मारूच, पण दिवाळी आहे म्हणून मी एक दिवा घेऊन आली. सो तुला पेंट करायचं, त्यामुळे तुझ्यासाठी एक छोटासा टास्क आहे. रेडी आहेस का? हो, आता आहेच म्हणावं लागेल, पण मजा येते मला पेंट करायला. छान, तू भरपूर कलर्स घेऊन आली आहेस. ठीक आहे, चल सुरुवात करूयात. येस. तू घरी असं पेंट करतोस का, किंवा कंदील वगैरे बनवतोस का? हो, मी लहान असताना आकाशकंदील आणि हे सगळं बनवायचो. नाही, नंतर अगदी कॉलेजला होतो तेव्हा पण आम्ही काही वर्ष बनवला. मोठा आकाशकंदील होता आमच्या घरी सांगलीला. म्हणजे त्याचा तो असा सांगाडा माझ्या काकांनी बनवून घेतला होता, लोखंडी. आणि तो सांगाडा दरवर्षी तोच असायचा लोखंडी, तो वेल्डिंग करून घेतला होता आणि त्याला आम्ही कागद दरवर्षी वेगळे लावायचे आणि वेगळी सजावट करायचो. मोठा म्हणजे अगं खूपच मोठा, एवढा मोठा आकाशकंदील होता तो असा. हां. सो ते मिस करतो यार. पण आता पण ऋषिकेश, जसं दिवा पेंटिंग किंवा किल्ला वगैरे असतं, तसंच होमवर्क किंवा दिवाळीचा अभ्यासही असतो. तर तू शाळेत असताना तू किती ओबिडियंट होतास, किती वेळेवर अभ्यास केलास, किंवा त्याच्या काही गमती जमती आहेत का? हो, ते द्यायचं यार. तर काय, खरं तर सुट्टी आहे म्हटल्यावर अभ्यास नाही द्यायला पाहिजे ना शिक्षकांनी. सुट्टी कशाला म्हणायचं मग, सुट्टीत पण अभ्यास करायचा असेल तर, असं एक माझं असायचं तेव्हा. त्यामुळे मग माझं काय व्हायचं, हा जो काही गृहपाठ दिला आहे सुट्टीत करायला, अजून सुट्टी भरपूर, 1 महिनाभर बाकी आहे, करू ना, उद्या करू ना, परवा करू ना, ते प्रोक्रॅस्टिनेशन ते व्हायचं. आणि असं करून शेवटी आता
झालं आता उद्या शाळेत परत जायचं आहे तरी ते काही कंप्लीट झालेलंच नसायचं. मग ते आदल्या रात्री जागून जागून सगळं पूर्ण करणं, मित्रांची मदत घेऊन वगैरे. कधी कधी ते अपूर्ण राहायचं. मग एक ती मनाची तयारी करूनच शाळेत जायचं की हां चला ठीक आहे उद्या 1-2 छड्या खाव्या लागतील, हरकत नाही, पण सुट्टीत आपण मजा केली जाऊ दे. असा एक माइंडसेट असायचा. काय यार दिवाळीत नाही केलं पाहिजे खरं तर अभ्यास वगैरे, सुट्टीत मजा केली पाहिजे. बरं, दिवाळीला फराळ वगैरे खूप असतात, तर तुला फराळ वगैरे काही बनवता येतो का? एखादा आवडता तुझा पदार्थ? बनवता येतो म्हणजे मी मदत खूप केलेली आहे आईला. एकतर मी एकुलता एक असल्यामुळे, मला काही कोणी भाऊ बहीण वगैरे नसल्यामुळे आईला जी काही मदत करायला लागायची ती मीच करायचो. आणि अर्थात आमची कॉलनी जी होती ना सांगलीत, म्हणजे आहे अजूनही, ती अख्खी फॅमिली असल्यासारखीच होती. तर तिथे आजूबाजूच्या शेजारपाजारच्या बायका मुली त्या पण सगळ्या मदत करायला यायच्या. मग आमच्या घरचे त्यांच्या घरी मदत करायला जायचे फराळाची. इव्हन आमचे किल्ले बिल्ले जे बनवायचो ना दिवाळीला, किल्ला बनवणं एक खूपच गमतीशीर प्रकरण असायचं. ते पण आम्ही सगळी मुलं एकत्र मिळून करायचो दिवाळीला. जाम मजा यायची यार. पण तुला फराळातला एखादा पदार्थ बनवता येतो का? फराळातला पदार्थ, अरे हां तो प्रश्न होता नाही का, तुम्ही काहीतरी भलतंच सांगितलं. पदार्थ बनवता येत नाही म्हणजे मी ते चकल्या पाडून देणे किंवा त्या करंजीला तो आकार देणे, ते काय म्हणतात त्याला, कोरणं असतं ना, त्यानं घेऊन ते असं ते करणे, त्याच्या कडा नीट बनवणे वगैरे इतपत मदत मी करायचो. किंवा शंकरपाळ्याचा आकार तो तसा कापणे पाटावर ठेवलेल्या, ते सगळं मी करायचो. पूर्ण स्टार्ट टू एंड पदार्थ असा कुठला मला बनवता नाही येत. तू म्हणालास की आईला तू मदत वगैरे करायचास, तर मग आता लग्नानंतर सुद्धा तुझी बायको आहे, तर दोघीही फराळ करत असतील, तर दोघींपैकी कुणाचा फराळ जास्त आवडतो? त्या ॲक्च्युली आता काय दोघी मिळून बनवतात जे काय असेल. आता तू असा प्रश्न विचारलास ना, कोंडीत कितीही पकडायचा प्रयत्न केलास तरी ते अधिपतीचं कॅरेक्टर मी सध्या करत असल्यामुळे मला करेक्ट कळले की तो बॅलन्स साधून कसं उत्तर द्यायचं. सो दोघी मिळून ते फराळ बिराळ सगळं बनवत असतात आणि ते दोघींचं प्रेम त्याच्यात ओतलं जातं. त्यामुळे तो फराळ जो काही चविष्ट होतो त्याला तोड नाही, आपण खायचं काम करायचं. पण ऋषिकेश, याआधी सुद्धा तुला बऱ्याच मालिकांमध्ये आम्ही पाहिले आणि तू खूप छान काम केलेस. पण अधिपतीची भूमिका म्हणजे लीड किंवा नायक, आणि तोही इतका की लोकांना तो खूप आवडलाय. तर ही मालिका मिळण्याआधीची दिवाळी किंवा आत्ता नंतरचा प्रवास, काही फरक जाणवलाय का किंवा काय चांगले बदल झाले तसं तुला वाटतं का? काय मालिका काय म्हणालीस? म्हणजे अधिपतीच्या चालेल अधिपतीच्या आधीचा प्रवास आणि आत्ता अधिपती मिळालाय, तर आत्ताचा प्रवास, काही फरक तुला जाणवतोय का? फरक हाच आहे ना अंकिता, की नायकाची भूमिका पहिल्यांदा मिळाली आणि ह्या अधिपतीच्या भूमिकेमुळे मी ह्याच्या आधी ते खलनायकाचं कॅरेक्टर करत होतो 2-2.5 वर्ष. ते प्रॉमिनंट कॅरेक्टर होतं तसं आणि त्याची इमेज होती लोकांच्या मनावर, ती पुसून टाकायला मला मदत झाली. आणि मधुगंधा कुलकर्णी ज्या आमच्या लेखिका आहेत मी त्यांच्या लिखाणाचा फॅन आहे. सो त्यांनीच लिहिलेली ही भूमिका पण मला करायला मिळाली. त्याला खूप साऱ्या लेयर्स आहेत आणि त्या सगळ्या एक्सप्लोअर करायला मिळाल्या. आणि चंद्रकांत गायकवाड आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या साथीनं हे सगळं करताना आमचे जे को आर्टिस्ट आहेत शिवानी, कविताताई, त्यांच्याबरोबर ते सगळं करायला एवढी मजा येते ना. कधी आता बघ 1 वर्ष जवळजवळ होईल आमचं आता मालिकेला. कधी 1 वर्ष होत आलं हे आम्हाला कळलं पण नाही, एवढी मजा आली खरं तर. सो हां, फरक हाच आहे की आता लोक एक नायक म्हणून बघतात आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता आणि अधिपती हे कॅरेक्टर असं लिहिलं की तुम्ही मनामनात पोहोचता. सो तोच फरक आहे खूप. म्हणजे लोक जे आधी मी आधी जे कॅरेक्टर करायचो त्याचं तर नाव घेत नाही यार, ते आता वेगळ्या चॅनलला होतं, ते एक सॉलिड लफडे असतात. तर ते जे करायचो खलनायकाचं कॅरेक्टर, तेव्हा लोक खूप तिरस्कार करायचे, हेट करायचे, मला शिव्यांचे वगैरे मेसेजेस यायचे. अगं खरंच तर मला कधी कधी असं वाटायचं की हां कामाची पावतीच आहे, पण त्यानंतर कधी कधी वाईट पण वाटायचं, अरे एवढ्या शिव्या देऊ नका यार, एवढं मी काही केलेलं नाही आहे, ते कॅरेक्टर आहे वगैरे. पण लोक इन्व्हॉल्व्ह होऊन बघतात. पण आता त्याच्या करेक्ट उलट घडते. आता लोक खूप प्रेम करतात आणि तसे मेसेजेस लोकांचे येऊ लागलेत. हा फरक आहे. तर आता अधिपतीला जे काही मेसेजेस आले किंवा जे काही प्रतिसाद आला, त्यातला एक कमेंट त्यातली जी तुला खूप लक्षात राहिली आहे? ती कमेंट असं नाही. हां, त्याचं सोशल मीडियामुळे काय आहे, लोक डिरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचतात ना, डायरेक्ट मेसेज करतात. सो एक कमेंट अशी आली होती, मेसेज आला होता, एक दाम्पत्य राहतं आउट ऑफ इंडिया, मी ते आता देशाचं नाव विसरतो, कुठेतरी यार आयर्लंडला का कुठेतरी ते राहायचे ते लोक. आणि तिथून त्या नवऱ्यानं मेसेज केला होता, त्याच्या बायकोचं होतं डोळ्याचं ऑपरेशन
आणि त्या ऑपरेशननंतर तिची दृष्टी जाणार होती असं काहीतरी, ते ऑपरेट केल्यानंतर. तर तो म्हणाला माझ्या बायकोनं ऑपरेशनला जाण्यापूर्वी तुमचे सगळे एपिसोड्स बघितले आणि मग ती ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनसाठी गेली आणि आता तिचं ऑपरेशन झालं आहे आणि आता ती ICU बेडवरच आहे आणि आता ती तुमचे एपिसोड्स फक्त ऐकते. सो ही खूपच जबरदस्त कमेंट होती आणि पुन्हा एकदा जबाबदारीचं भान तुम्हाला करून देणारी पण होती, त्याचवेळी ती तुम्हाला इमोशनली मूव्ह करणारी होती. आणि खरं तर मग हे जे आहेत हे कलाकारांच्याच नशिबाला येतं, एवढं ब्लेसिंग आणि लोकांचं एवढं प्रेम. सो खूप छान वाटलं मला तेव्हा वाचून, नाही का. खूप खूप मोठी गोष्ट आहे ही. पण तुझी बायकोसुद्धा अभिनेत्री आहे, तर इतके सगळे पुरस्कार मिळालेत किंवा इतकं प्रेम मिळतंय प्रेक्षकांकडून, तर तिची काय प्रतिक्रिया असते किंवा तिच्याकडनं कौतुकाची थाप मिळाली आहे का? किंवा तिने कधी सांगितली का की हे असं कर किंवा हे केलंस तर अजून छान होईल, असं काही सांगितलंय का? हो, ती स्वतः ॲक्ट्रेस असल्यामुळे तो फायदा होतो. ती चांगल्या काय म्हणायचं त्याला, ती चांगली क्रिटिक आहे. म्हणजे आपल्या घरातच आपला पहिला क्रिटिक असलं की कसं जरा बरं पडतं. त्यामुळे ती काही सरसकट कौतुकच करते असं नाही, बऱ्याचदा ती क्रिटिसाइज करते, पण ते चांगल्यासाठी असतं माझ्या. आणि ती बऱ्याच टिप्स देते. सीन बघितल्यानंतर आम्ही बऱ्याच गोष्टी डिस्कस करतो. ती बऱ्याचदा सांगते की हे असं केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं, असं केलं असतं अजून चांगलं झालं असतं, हे सतत सांगत असतं. आता मी एक स्पेसिफिक सीन सांगू शकत नाही. हां, आत्ता परवाच ती म्हणाली, जिथे त्या हिला कळतं अक्षराला की त्या बहिणीनं फेक प्रेग्नन्सीचं नाटक केलं वगैरे, आणि तो जो अख्खा सीन होता तो तिला खूपच आवडला. तिनं शिवानीला जाऊन पर्सनली ते कळवलं सुद्धा. सो असं ती करत असते मात्र. हो. पण मग मालिकेत शिवानी आहे. मला काय कॉम्प्लिमेंट दिली असं तुला विचारायचं होतं. मला ती देतच असते, पण मला हेच सांगायचं होतं की मलाच नाही तर माझ्या को आर्टिस्टचं सुद्धा कामाला ती खूप लक्षपूर्वक बघत असते आणि ते वेळच्या वेळी त्यांना ते कळवत असते. हेच मला सांगायचं होतं. बरं, ऋषिकेश, अधिपती तर प्रेक्षकांना खूप आवडते, पण ऋषिकेश आणि अधिपतीमध्ये काय फरक आहे तुला असं वाटतं? अधिपती तर गोड पात्र आहेच, तू सुद्धा खूप चांगला आहेस, पण तरी या दोघांमध्ये काय साम्य आहे किंवा काय विरोधाभास आहे, तुला काय वाटतं? हो, अधिपती तू म्हणालीस तसं जसं गोड पात्र आहे तसं काही फार गोड मी काही आयुष्यात नाही. हा त्यातला फरक आहे. तो अधिपती जसं गोड बोलून सगळ्या सिच्युएशन हँडल करतो, सगळं हसत मुखानं, त्याच्या डोळ्यात एक सतत हसू असतं, नाही का, स्माइली फेस असतो त्याचा, तो ते छान पद्धतीने कोणती सिच्युएशन हँडल करू शकतो, स्वतःचा बॅलन्स जाऊ न देतो. तसा मी नाही आहे. मी खऱ्या आयुष्यात पॅनिक होतो यार. मला जर असं काय म्हणायचं त्याला, आता खूपच पॉप्युलर शब्द झाला आहे हल्ली तो, एन्झायटी इश्यू. आणि सो ते तसं आहे की काय असं मला वाटतं, पण आहेच ते तसं. मी पटकन पॅनिक होतो किंवा मला एक डायलेमाचा खूप प्रॉब्लेम आहे सतत. म्हणजे आता तू बघ, आता एवढे रंग ठेवलेत ना, त्यातल्या त्यात मी लगेच इकडेच मी पहिली 2 मिनटं कन्फ्यूज झालो होतो ह्यातल्या, यार या पंक्तीला कुठला द्यावा, रेड द्यावा का येलो द्यावा का ब्लू द्यावा. हे एक उदाहरण सांगितलं. अशा आयुष्यातल्या अनेक डिसिजन्समध्ये मी डायलेमामध्ये फसलेला माणूस आहे. सो अधिपती तसा नाही आहे. तो शांतपणे सगळ्या सिच्युएशनमधून सुवर्ण मध्य काढून पुढे पुढे चालत राहतो आणि हसत खेळत. ते तसं माझं काही होत नाही खऱ्या आयुष्यात. बरं ऋषिकेश, मालिकेमध्ये इतरही खूप छान सहकलाकार तुला लाभलेत. कविताताई आहेत, शिवानी आहे, तर या सगळ्यांबरोबर काम करताना किती मजा येते. आणि कविताताई तर खूप अनुभवी आहेत, तर त्यांच्याकडनं कधी काही असं सीन्स करताना टिप्स मिळतात का? हो, कविताताईकडून तर अर्थात ती खूपच अनुभवी अभिनेत्री आहे आणि आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला तिच्याबरोबर काम करायला मिळते. पण ती डाऊन टू अर्थ आहे खूपच. तिच्याबरोबर काम करताना बर्डन बिलकुल येत नाही, ती ते येऊ देत नाही, हा तिचा मोठेपणा आहे. आणि तू म्हणालीस तसं तिच्याकडून टिप्स मिळतात, अनेकदा मिळतात सीन करताना, की हे वाक्य असं घेतलंस तर बघ जरा, थोडा या सिच्युएशनला असा मूड ठेवून बघ, हे थोडंसं अप कर, हे थोडंसं डाऊन कर, या पद्धतीने ती सांगत राहते. आणि सेम टाईम ती स्वतः पण तयार असते समोरून सजेशन्स घ्यायला. हा खूप मोठा गुण आहे तिचा. म्हणजे आता हे कोल्हापुरी भाषेचं तर झालंच, कारण मला बऱ्यापैकी ती भाषा माहिती आहे आणि तिला ते फारसं माहिती नव्हतं हा शो सुरू करण्यापूर्वी. तर ती एवढी इमानदारीत मला डे 1 पासून सांगत आली की तुला जिथे चुकीचं वाटेल तिथे तू मला थांबव सीन चालू असताना आणि मला सांग. आणि ती खूपच गुणी विद्यार्थ्याप्रमाणे ते सगळं शिकून घ्यायला तयार असते. इवन शिवानीचं पण तसंच आहे. ती खूपच सिन्सिअर, फोकस्ड आणि गुणी अशी अभिनेत्री तर आहेच, पण
को आर्टिस्ट म्हणून खूप छान आहे, काय म्हणायचं, सहकलाकार म्हणून खूपच छान आहे. कारण आता हे कसं आहे, आता ही लव्ह स्टोरी आहे, ती एक्सप्लोर करताना, ते काम करताना तुमची जर सहकलाकाराबरोबर केमिस्ट्री नसेल ना, तर जरा अवघड होतं काम करणं. ते रिफ्लेक्ट होत राहतं स्क्रीनवर. पण ती खूपच गोड माणूस आहे, त्यामुळे तिच्याबरोबर काम करताना कधीच मला अवघडले पण आलं नाही. आणि सो हे अधिपती आणि अक्षराची जी केमिस्ट्री लोकांना आवडते आहे, तर त्याचं श्रेय खरं तर अधिक्षराच्या जोडीमध्ये सगळं श्रेय खरं तर ते तिला जातं. कारण अधिपतीचं कॅरेक्टर जर ते तुम्हाला आवडत असेल, तर त्याच्याबरोबरीनं अक्षरा त्या वेळी त्या सिच्युएशनला त्या पद्धतीनं रिॲक्ट झालेली असते, म्हणून अधिपतीचं कॅरेक्टर तुम्हाला अधिपतीसारखं वाटतं आणि वाईस वर्सा आहे. सो ते तसं आहे. बरं, खरं तर आता मालिकेला खूप महिने झालेत, पण तरी सुद्धा मला प्रश्न विचारावासा वाटतोय. तू मगाशी म्हणालास की आधी खलनायक, बरं दिसते. हो, कलर कॉम्बिनेशन छान आहे. ओके, चल बोल. खरंच छान आहे. मालिकेला तसे महिने तर खूप झालेत, पण तरी मला हा प्रश्न विचारायचा आहे की याआधी तू खलनायिकाच्याही भूमिका साकारल्यात, मग ही मालिका तुझ्याकडे कशी आली? ही मालिका माझ्याकडे कशी आहे, मी तो आधीचा शो संपल्यानंतर मी ह्याला सोशल मीडियाचं एक सध्या बरं झालं बाबा. हा ना, आपण फ्री आहोत ते सांगता येतं. हो, आपण फ्री आहोत ते सांगता येतं. मी सांगितलं माझा रोल तो संपल्यानंतर की बाबा माझं हे झालेलं आहे काम आणि मजा आली वगैरे वगैरे. तो त्याच्यानंतर शर्मिष्ठा राऊत यांचा मला फोन आला, ह्या मालिकेच्या निर्मात्या, की तू आता मोकळा झालायस तर मी अशी मालिका करते, त्याच्यात असं असं रोल आहे, तू कर. त्याच्या आधी मला 2-3 ठिकाणाहून विचारणा झाली होती आणि त्यातल्या 2 ठिकाणाहून विलनसाठीच विचारणा झाली होती यार. आणि मला असं वाटलं की झाला तर शिक्का बसला आपल्यावर. पण शर्मिष्ठानं हा जो रोल मला सांगितला तो खूपच मी आधी केलेल्या रोलपेक्षा विरुद्ध होता आणि नायकाचा होता अर्थात. आणि लव्ह स्टोरी मला एक्सप्लोअर करायची होती, खूप वर्षांपासूनची माझी इच्छा होती, ते करायला मिळणार होतं. आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी, त्यांचा मी फॅन आहे. सो सगळ्याच गोष्टी छान जळून आल्या. मग मी त्यांना दिली ऑडिशन, मग ती त्यांना बरी वाटली, मग त्यांनी मला केलं फायनल, असं झालं. तू दिवा पेंटिंग कधी केलं नाहीयेस म्हणालास मी ना? कधी केलं नाही, पण हे मजेदार काम आहे यार. मला आता हे करताना खूपच मजा येते. मला हे इंटरव्ह्यूची तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा हे रंगवायलाच खरं तर जास्ती मजा येते. सिरियसली जाम भारी रंगवतोय मी सॉलिड. बरं, यावर्षी फराळांची तयारी कशी सुरू आहे? दिवाळी निमित्त तयारी सुरू झाली आहे का फराळ बनवायला? फराळ बनवायला सुरुवात अजून नाही झाली, पण होईल ती आता. आता काय, रुही आहे ना माझी मुलगी, तर तिच्यामुळं माझी आई आणि बायको 24 तास तिच्याच मागे असतात. त्यांना फार सध्या वेळ मिळेल असं वाटत नाही यावर्षी दिवाळीत. आणि ह्या वर्षी काय, माझ्या आजोबांचं निधन झालं आहे, ते एक्सपायर झालेत आता काही दिवसांपूर्वी. त्यामुळं यावर्षी आमच्याकडे ते काही फराळ बनवणं वगैरे होणार नाही. त्यामुळे यावर्षी फराळ घरी बनवणं काही होणार नाही. पण आपल्याकडे असतं ना ते, मग तुमचे नातेवाईक वगैरे फराळ आणतात, मावश्या, काका, असं तसं. तर गोतावळा मोठा असल्यामुळे ते सगळं होणार. बरं, यावर्षी जरी बनणार नसले तरी याच्या आधी प्रत्येक दिवाळीला तू तुझ्या आईला असं कोणता पदार्थ तू सांगतोस की हा बनव, बाकी नाही केलं तरी हा पदार्थ कर? चकली मात्र मॅन्डेटरी आहे. आणि चकली म्हणजे ते मला कशी लागते, वातड चकली आवडते मला. म्हणजे अशी ती खुसखुशीत अशी ती वाली नाही आवडत, म्हणजे जिभेवर ठेवल्या विरघळली बाबा असं ते नाही आवडत मला. असं ते चावून खावी लागणारी चकली, तोडून कष्ट घेऊन जरा दाताला, तशी वाली चकली आवडते. त्यामुळे मग ती काय करायची, दरवर्षी करते. म्हणजे बाकी लोकांसाठी द्यायला आणि खायला ती एक वेगळा मोठा डबा बनवते खुसखुशीत चकल्यांचा, आणि माझ्यासाठी जरासा वातड चकल्यांचा एक वेगळा डबा बनवते. दिवाळीला जसा पाडवा असतो जिथे नवरा बायकोला गिफ्ट देतो, तसंच दिवाळा सणही असतो. आणि 6 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, तर पहिला दिवाळा सण वगैरे काही आठवतोय का? साजरा झाला होता का दिवाळा सण? हो, झाला होता. आठवतोय, अर्थात झालाच होता. पण काय, मी 2017ला लग्न झालं तेव्हा जस्ट, आणि पासआउट झालो होतो आम्ही, आणि स्ट्रगल चालू होता मुंबईत सर्वायवलसाठी. त्यामुळं फार, म्हणजे आमचे तेव्हा प्रयोग चालू होते. माझं शांतेचं कार्ट चालू आहे नावाचं नाटक चालू होतं. त्याचे प्रयोग जोरदार चालू होते. आणि अशा सुट्ट्यांमध्ये तर नाटकाचे प्रयोग तुला माहिती आहे की भरपूर असतात, कारण मुलांना सुट्ट्या असतात वगैरे. त्यामुळे बाकी लोकांना जरी सुट्ट्या असल्या तरी आम्हा लोकांचं तो सीझन असतो. सो त्या प्रयोगांच्या ह्याच्यातच मी होतो पहिल्या दिवाळी सणाला सुद्धा. मला वाटतं मला सासरी वगैरे पण काही फार जाता आलं नाही त्या ह्याच्यात, मला असं आठवतं आहे. किंवा गेलो असलो तरी एवढी प्रॉमिनंट मेमरी नाही आहे त्याची. पण मला हे आठवतं की आम्ही प्रयोग करत होतो यार तेव्हा, आणि मला त्याच्यातच मजा येते. खरं तर आपण जेवढे कामात राहू तेवढी मला जास्ती मजा येते, आणि तशी दिवाळी ती झाली होती. हां,
पहिल्या दिवाळी सणाचं असं मला विशेष काही आठवत नाही आहे. बरोबर. हां. तू म्हणालास की 2017 साली लग्न झालंय. आता तुझी बायको इथे नाहीये तरी मी तुला हा प्रश्न विचारते की मग ती सुरुवात कशी झाली का कोणी कुणाला आधी विचारलं होतं? ते काय दोघांनी एकमेकांना विचारलं. तसं काही असं प्रपोज करणं आणि मग एकानं प्रपोज करणं आणि दुसऱ्याने हो म्हणणं असा कार्यक्रम काही तो काही झाला नाही. दोघांनीही दोघांना एकमेकांच्या मनातले फिलिंग सांगितल्या होत्या आणि ते झालं होतं. पण तिच्याकडनं कधी असं होतं का की जरा अधिपतीसारखं घरात सुद्धा वाघ वगैरे? असं होतं ना अगं. आत्ता मगाशीच एक इंटरव्ह्यू करत होतो त्याच्यात ती बोलली अगं त्या ऑन कॅमेरा, अधिपती जसं एवढं भरभरून प्रेम करतो त्या अक्षरावर, म्हणजे नाही का तर जरा जास्तीच एका चौकटी पलीकडे जाऊन तसं जर ऋषीनं घरी पण केलं तर मला आवडेल वगैरे असं तिनं बोलून दाखवली. सो हो, तू म्हणालीस तसं, ती म्हणते तसं. पण काय शेवटी ती सिरियल आहे, त्याच्या मागे लेखिका आहे, स्क्रिप्ट आहे, ते सगळं डिरेक्टर आहे आणि ते सगळं जुळून आलेल्या गोष्टी असतात. खऱ्या आयुष्यात तसं असतं का अंकिता? माहित नाही मला. गमतीचा भाग झाला, पण तिची साथ आहे म्हणून तर खरं तर हे सगळं चाललेलं आहे. कारण तिनं एक बाजू माझ्या आयुष्यातली कायम खंबीरपणे सांभाळलेली आहे. माझं घर असेल किंवा माझ्या घरचे लोक असतील, माझी मुलगी असेल, मी जाऊन काम करू शकतो 13-14 तास, कारण माझं घर कोणीतरी समर्थपणे सांभाळलेलं, ती माझी बायको आहे. सो तिच्या जीवावर तर हे सगळं चालतं. मालिकेचं नाव तुला शिकवीन चांगलाच धडा असं आहे. तर तुझ्या बायकोने तुझ्या पर्सनल आयुष्यात आपण सिरियसली नाही म्हणत पण इन अ फनी वे असा कधी धडा वगैरे शिकवलाय का तुला? धडा वगैरे शिकवलाय का? की मे बी तिला वाटत असेल की तू ही गोष्ट इम्प्रूव्ह करावीस पण ते समोर तू करत नव्हतास म्हणून मग? नाही, धडा वगैरे असं काही नाही शिकवलेलं तिनं मला कधी. पण तिला एक माहिती आहे माझी सवय प्रोक्रॅस्टिनेशनची, म्हणजे आपण एक सतत गोष्टी पुढे पुढे ढकलतो बघ, करूया असं म्हणत, आणि मग फायनली ती डेडलाईन येते तरी आपण करत नाही. ते तिला खूप लवकर माहिती झालं माझा स्वभाव तो. त्यामुळे मात्र ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी ती अगदी माझ्या बोकांडी बसून गोष्टी करून घेत असते असं आपण म्हणूया. सतत एक तो तगादा लावून माझ्याकडून कामं करून घेणं हे एक तिनं अखंड सांभाळलेली जबाबदारी आहे. त्याच्यामुळं जरा माझी कामं होतात निदान. नाहीतर मी फक्त ॲक्टिंग ॲक्टिंग एवढंच करत बसलो असतो आयुष्यात, बाकी काही मार्गी लागलंच नसतं असं मला वाटते ती नसती तर. बरं, यावर्षी दिवाळीत आपण नवीन वर्षाला तर बदल करतोस पण तरी कुठला का देऊया, पांढरा देऊया का असं इकडे? हो चालेल. ठीक आहे, चला बोल, कंटिन्यू कर. हां बोल. म्हणजे नवीन वर्षाला तर आपण कुठल्याही गोष्टी आत्मसात करायचं वगैरे ठरवतो, ते होतं की नाही होते प्रत्येकाला माहीत असतं. Right. पण तरी सुद्धा दिवाळीत तुला एखाद्या गोष्टीत बदल करायचा असेल किंवा एखादी गोष्ट आत्मसात करायची असेल तर ती कोणती असं तुला वाटतं? काय गरज ही आहे? गोष्ट आत्मसात करायची असेल अगं तर काय असं बऱ्याच गोष्टी आहेत, पण सध्या आमच्या शूटिंगच्या ह्याच्यामुळं ना वेळ मिळत नाही, हा प्रॉब्लेम, सुट्टीच मिळत नाही आहे. पण तरी ते कारण न देता मी असं ठरवलं की जरा थोडा वेळ काढून मग ट्रेकिंगला जाणं गेले काही वर्ष मी मिस करतोय. ते आम्ही आधी रेग्युलरली करायचो, दिवाळीच्या सुट्टीत तर जायचो. पण आत्ता गेल्या काही वर्षात कामांच्या व्यापामुळे ते राहून जात आहे. पण आता मी असं ठरवतोय की ते ह्या वर्षीपासून आपण करूया, निदान 1-2-3 दिवस सुट्टी काढून प्रॉपर ट्रेकिंगला जायचं. फिरायला नाही, म्हणजे कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन राहिलो वगैरे तसं नाही, ट्रेकिंगला गडांवरती किल्ल्यांवरती प्रॉपर ट्रेकिंगला जायचं जंगलामध्ये, असं एक परत एकदा सुरू करायचं असं मी ठरवतोय. इतक्या टाईट स्केड्यूलमुळे मुलीला वेळ द्यायला जमतो का? कारण आता तुला परत जायचं आहे सेटवर. हो, हा इंटरव्ह्यू करून परत मला शूटिंगला जायचंच आहे. टाईट स्केड्यूलमधून वेळ कमी द्यायला जमतो खरं तर तिला. रात्री मी 10:30 वगैरे घरी येतो, त्याच्यानंतर बऱ्याचदा ती झोपलेली असते ना, आणि सकाळी मी जातो 8-8:30 तेव्हाही ती झोपलेली असते, असं अनेकदा होतं. पण तरी मी त्यातून प्रयत्न करतो तिला जरा वेळ देण्याचा, जास्तीत जास्त वेळ देण्याचा, किंवा एखाद दिवस हाफ डे टाकून किंवा एखाद दिवस सुट्टी टाकून तिला वेळ देण्याचा प्रयत्न करतो. पण तू म्हणतेस ते खरं आहे, तेवढा वेळ नाही देऊ शकत आहे मी सध्या तिला. त्यामुळे मला आधी असं भीती पण वाटायची, अरे यार ही आता मला ओळखेल की नाही, का बाकीच्यांनाच घरच्या तर ओळखेल आणि बापाला ओळखणार की नाही, कारण तिला फार मी दिसतच नाही ना. ते माझा आणि तिचा एक फोटो आहे तिकडे त्या कपाटावर, अरे आता काढला वाटतं तो आहे. सो हे घरचे लोक तिला दाखवायचे ना, बाबा कुठे आहे त्या फोटोत आहे. तर मी समोर असताना पण तिला मी विचारायचो ना बाबा कुठे, तर त्या फोटोकडेच जायची ती माझ्यासमोर. ते जरा मला
ऑफ वाटलं होतं. अगं बाई, जिवंत बाबा तुझा आहे समोर, माझ्याकडे बघ ना, त्या फोटोकडे काय बघतेस. पण कुठेतरी असं वाटतं का की मग कलाकाराला कधी काम असतं तर कधी नसतं, त्यामुळे काम आहे याचाही एक वेगळा आनंद असतो. एक्झॅक्टली, त्याच्याबद्दल तक्रार नाहीच आहे. अर्थात ते आहे म्हणून तर सगळं नीट चालू आहे यार अंकिता, नाही तर कशाला तू माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलेस, होय की नाही. आणि खरी गोष्ट आहे, काम आहे म्हणून सगळं चालू आहे आणि ते असलंच पाहिजे. आणि ते आणि ते काही मी ती ड्युटी म्हणून करत नाही, मला त्याच्यात खरं तर मनापासून आनंद मिळतो. सो काम करता करताच हे सगळं सांभाळणं मी कधीही पसंत करेन. कामधाम सगळं सोडून फक्तच घरच्यांना आणि बाळाला वेळ देणं असं जर कंडिशन दिली मला, तर तेही मी एन्जॉय नाही करणार. सो जी परिस्थिती आहे त्याबद्दल मी कुरकुर नाही करणार. पण आता तू विचारलंस म्हणून वेळ मिळतो का, तर हा मिळतो, पण कमी मिळतो. काम आहे त्याचा आनंद खूप आहे, पण कारण जेव्हा काम नसतं तुमच्याकडे ते खूप भीषण असतं यार. मी माझ्या अनेक मित्रमंडळींचं बघितलं. मी जेव्हा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सला होतो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, तेव्हा माझे अनेक क्लासमेट्स आणि बॅचमेट्स जे होते ना, जे आत्ता इथे मुंबईत नाही आहेत, ते थकून कंटाळून निघून गेले मुंबई सोडून. काही घडत नाही आपल्या ॲक्टिंग फील्डमध्ये असं म्हणून हरून निघून गेले काही लोक. काही लोकांना तेवढं ते फायनान्शियली परवडणारं नव्हतं. काही लोक सर्वाईव्ह करायला तेवढे त्यांच्या आईबाबांकडे पैसे नसतील किंवा काय. मी फॉर्च्युनेट होतो की माझ्या आईबाबांनी मला जेव्हा पैसे नव्हते तेव्हा पुरवत राहिले ते, पण त्या लोकांकडे नव्हते. किंवा काही लोक मेंटली खचून गेले की नाही होत आहे यार, काही निघून गेले. सो त्यांचं फ्रस्ट्रेशन आणि हे मी बघितलं आहे. सो तू म्हणतेस ते अगदी करेक्ट आहे. तुम्हाला काम असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुमच्या मनासारखं काम असणं हे तर म्हणजे दुधात साखर असल्यासारखं, नाही का. असं कधी झालंय का की ही वेळ तर खरं तर प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात येते की कधीतरी त्याच्याकडे काम नसतं, तर तुझ्या बाबतीत कधी असं झालंय का? माझ्या बाबतीत असं कधी झालं नाही फॉर्च्युनेटली, कारण मी पासआउट झालो 2016ला आणि लगेच मला विजय केंकरेंनी शांतीचं घाट चालू आहे नावाचं नाटक दिलं होतं. छोटासाच रोल होता माझा त्याच्यात, पण दिलं होतं. चल, मी कामात होतो. आणि त्याच्यानंतर आणि सुरुवात खूप छान झाली विजय केंकरे सर, अर्थात खूप चांगले डिरेक्टर, आणि त्यांचं ते प्रोडक्शन पण खूप छान होतं. आणि माझ्याबरोबर जे को ॲक्टर्स होते त्या नाटकात काम करणारे, प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार, भाऊ कदम आणि हे लोक, सुनील तावडेकर, ते सगळे दिग्गज होते. त्यांच्याबरोबर काम करून मी खूप शिकलो सुद्धा. आणि मला ती जी काही प्रोसेस होती त्या नाटकाची, मी 1-1.5 वर्ष वगैरे ते नाटक केलं, व्यावसायिक नाटक, ती प्रोसेस मला अजूनही कामात येते. मी तिथून जे काही शिकलो ते ह्या लोकांना सगळ्यांना काम करताना बघून कलाकारांना काय केलं पाहिजे ना काय नाही. सो माझ्याकडं मला असं कधी झालं नाही की माझ्याकडे काम नाही. फॉर्च्युनेटली मला सतत काम आहे. पण मी असं म्हणेन की जेव्हा तू जे म्हणालीस ना की काम नसतं, जेव्हा आर्टिस्टला काम नसतं ना, ॲक्टरला, तेव्हा खरं तर त्याला खूप काम असतं असं मला वाटतं. मला मनापासून असं वाटतं. नाही, ॲक्टर म्हणून स्वतःवर मेहनत घेण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो. आणि तुम्हाला तुमच्याकडं काम नसणं हे जर तुम्ही मोटिवेशन म्हणून वापरलं ना, की यार मला का नाही काम मिळत आहे आणि मी प्रूव्ह करेन एक दिवस आणि खूप लवकरच, ही आग जर तुमच्या पोटात असेल आणि तुमचे कान आणि डोळे उघडे असतील आणि सतत शिकण्याची आणि स्वतःला तासून शार्प करण्याची जर जिद्द तुमच्यात असेल ना, तर तो काळ जो असतो ना जेव्हा तुमच्याकडे काम नसतं, त्याच्यात तुम्ही स्वतःवर एवढं काम करू शकता. फिजिकल ट्रेनिंग असेल तुमचं, बरं, बॉडी बिल्डिंगपेक्षा खूप जास्ती महत्त्वाचं आहे तुमचं थॉट बिल्डिंग. ॲक्टरसाठी खूप जास्ती महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला वाचन करायला वेळ मिळत नाही जेव्हा तुम्ही सतत कामात असता, जेव्हा की तुम्हाला वाचायची खूप इच्छा असते. माझं आता ते होतं आहे. ते तुम्ही करू शकता. अनेक ऑडिशन्सना तुम्ही जाऊ शकता, अनेक चांगली नाटकं, चांगल्या फिल्म्स तुम्ही बघू शकता आणि स्वतःला शार्प करू शकता. आपलं काय चुकतं आणि काय नाही. तुम्ही वेगळी भाषा शिकू शकता, तुमच्या डिक्शनवर काम करू शकता. स्वतःच्या परफॉर्मन्समध्ये काय चुकते आणि काय नाही. आता सगळ्यांकडे मोबाईल फोन्स आहेत. स्वतःच्या ऑडिशन रेकॉर्ड करून त्या स्वतः बघून त्याच्यात करेक्शन्स करून परत, हे अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या. आणि अनेक ॲक्टिंग एक्सरसाइजेस आहेत ज्या तुम्ही एकट्याने करू शकता. हे सगळं तुम्ही करू शकता आणि स्वतःला शार्प करू शकता जेव्हा तुमच्याकडे काम नसतं, कारण तेव्हा तुमच्याकडे वेळ असतो. ऋषिकेश, तुला वाचनाची आवड आहे हे समजलं, तर तुला कोणत्या प्रकारची पुस्तकं किंवा कादंबरी वाचायला आवडतात? आत्मचरित्र वाचायला कुणाचं मला आत्मचरित्र जास्त आवडतं? मी आतापर्यंत अनेक वाचलीत, पण मला त्यातल्या त्यात चार्ली चॅप्लिनचं आत्मचरित्र खूप आवडलं. आणि लमाण नावाचं डॉक्टर श्रीराम लागूंचं आहे तेही मला खूप आवडलं. झिम्मा विजया मेहतांचं.
किंवा आत्ता मी एक वाचतोय अल्पसिनोचं, तेही खूप सुंदर. म्हणजे तो माणूस यार काय होता आणि काय झाला, त्या अशा सगळ्या लोकांची आत्मचरित्र वाचून आपल्याला उमेद मिळते आणि आपणही काहीतरी करू शकतो असं वाटतं. किंवा इरफानचं एक 2-3 पुस्तकं आहेत माझ्याकडं, पण त्याच्यावर बाकी लेखकांनी लिहिलेली, बाकी इंडस्ट्रीतल्या लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, त्याच्या कामावर, त्याच्याबरोबर काम केलेल्या डिरेक्टर्सनी त्याच्यावर काम करण्याचा अनुभव कसा होता आणि काय, हे सगळे किस्से आणि त्या गोष्टी तुम्ही त्यातून खूप काही शिकू शकता. आपण म्हणतो ना, पुढच्याला ठेच मागचा शहाणा, हेच काम पुस्तकं करतात तुमच्या आयुष्यात. सो मला प्रचंड आवडतं आत्मचरित्र आणि चरित्रात्मक पुस्तकं. मी थोडंसं मालिकेकडे येते की आता आम्ही प्रोमोज पाहिले अधिपती आणि अक्षराचा, की अधिपती तर खुश आहेत कारण त्याचं खूप प्रेम आहे अक्षरावर, पण अक्षरा कुठेतरी अजून तितकी रेडी नाही आहे. तर अधिपती कशा प्रकारे अक्षराला सांभाळून घेणार आहे, कारण घरी सुद्धा भुवनेश्वरी ज्या आहेत त्यांनाही काही फार अक्षरा आवडत नाहीत, तर अधिपती हे सगळं कसं सांभाळणार आहे? हे तर अधिपतीला माहितीच आहे की आईसाहेबांना काही फार अक्षरा आवडत नाही, पण ती आता सगळी तारेवरची कसरत सुरू होणार आता अधिपतीची. त्याच्यात तो फर्स्ट नाईटचाच आत्ता आम्ही एक सीन केला की त्यांची जी पहिली रात्र असते तिथेच कशा गमती जमती होतात आणि तिथे कसे मतभेद होतात. आणि पण हे मात्र नक्की की तो तिच्या मनाविरुद्ध काहीच करणार नाही. तो तिला समजून घेऊन, तिला विश्वासात घेऊन, जोवर तिच्याकडून ते नातं ती मानत नाही तोपर्यंत तो तिच्यावर जबरदस्ती कोणत्याही प्रकारची करणार नाही, असं तो त्या सीनमध्ये म्हणतो. हो, हाच त्याचा स्टँड इथून पुढे राहणार आणि तो तिचं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करत राहणार. आणि अक्षराचं तसंच आहे की अक्षराला खरं तर खूप शिक्षणावर आणि शिकवण्यावर तिचं जे प्रेम आहे त्यालाच ह्या घरात आडकाठी आहे. सो म्हणून तिचं कशातच मन लागत नाही. अधिपती किती छान माणूस असला तरी तो एकतर शिक्षित नाही आणि शिक्षणाविषयी काही फार त्याला आस्था नाही. ह्या एका मुद्द्यामुळे ती जी ऑफ आहे पहिल्यापासून ती आहेच. सो ते आता पुढे बघूया काय घडतंय आणि त्यांच्यात ते कसे आता लग्नानी एकत्र आलेत ते, पण मनानी कसे एकत्र येतात ते बघण्याचा पुढचा प्रवास आहे आणि तो रंजक आहे. मधुगंधा कुलकर्णीने आत्तापर्यंतचा प्रवास जसा गमतीशीर मांडलेला आहे आणि आमच्या दिग्दर्शकांनी, चंदू सरांनी तो जो आत्तापर्यंत फुलवलेला आहे, तसाच इथून पुढचा प्रवास मजेशीर असणार आहे. कारण ते आम्ही शूट करायला तर सुरुवात केली आहे, सो आम्हाला खूप मजा येते ते करताना. खरं तर या मालिकेत सगळंच फार ग्रँजर आहे. लग्नसुद्धा इतकं थाटामाटात पार झालं आणि आता तुम्ही एका घरात आहात, एका घरात राहत आहात, पण दिवाळी आहे, पाडवा येतो, तर अधिपती अक्षराचा हा पहिलाच दिवाळी पाडवा असणार आहे. तर त्यानिमित्त काय खास पाहायला मिळणार आहे किंवा अधिपती अक्षरासाठी काय वेगळं करणार आहे? अरे हां, मी आत्ताच तो सीन वाचून आलो आहे येताना. 2-4 दिवसात तो शूट होईल. मजेदार गिफ्ट असणार आहे अधिपतीकडून अक्षराला पाडव्याचं. ते तुम्हाला बघायलाच मजा आहे, पण त्यातून पण त्याचं मन जिंकण्याचाच प्रयत्न असणार आहे. आणि दिवाळीचे बाकी सीन्स आणि हे काय अजून मी वाचलेले नाहीत, ते मी त्याच्याविषयी काही फार सांगू शकत नाही. पण हां, पहिला दिवाळी सण आहे आणि दिवाळीनिमित्त पाडव्याचं नवऱ्यानं बायकोला गिफ्ट देणं हे जे काही प्रकरण आहे ते थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे मास्टरबाईंचं आणि अधिपतीचं. ते मी तुम्हाला आत्ताच सांगत नाही, ते मला माहिती आहे, पण मी ते सांगणार नाही. ॲक्टर बीन ॲक्टर. हो, ते सांगितलं तर मग बघणार काय लोक, नाही का, असं आहे. आणि ते बघण्यात मजा आहे जास्ती. पण मास्टरबाईंना खरंच मी एवढा एक हे देतो की मास्टरबाईंना खरंच एक सुखद धक्का बसणार. आईला मी खतरनाक केलं आहे. खूप छान कलर कॉम्बिनेशन केलंय आणि खरं तर ब्लॅकमुळे तो उठून मजा आली आहे ना. खरंच छान आहे. आता मी हा चांगला नाद लावून दिलायस तुम्हाला अंकिता. मी आता हा आपला इंटरव्ह्यू झाला की दिवाळीत मला 1-2 दिवस सुट्टी मिळेल असं मला वाटतंय. एक अशा 5-6 पणत्या घेऊन येतो आणि हे रंगवत बसतो. खूप छान वेळ जातो आणि ते आपण मगाशी म्हणालो तसं स्ट्रेस बस्टर आहे. आणि मला पेंटिंगची पहिल्यापासून आवड आहे. मला खूप आवडतं रंगकाम करायला. मला खूप आवडतं. मी आधी पण हे सगळं करायचं, म्हणजे हे पणती रंगवणं प्रकरण पहिल्यांदा करतो मी. पण मी चित्र खूप रंगवत बसायचो, रात्रभर रंगवत बसायचो, वेगवेगळे रंग. हे नव्यानेच कळलंय मला अधिपती किंवा ऋषिकेश बद्दल. रंगवलं पूर्ण झाला? हां, झालं. तसं करत बसलो तर मी अजून एक एपिसोड काढेन यार याच्यावर, डिटेलिंग करत बसलो तर. पण आता हे झालंय तेवढं तर इनफ.
खूप छान दिवा रंगवल्यास आणि तुझ्याशी गप्पा मारून सुद्धा खरंच खूप छान वाटलं. दिवाळी आहे, दिवाळीच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा, तुझ्या घरच्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. पण तू जाता जाता इट्स मज्जाच्या प्रेक्षकांना, तुझ्या सगळ्या फॅन्सला दिवाळीच्या शुभेच्छा दे. येस, इट्स मज्जा. तुमच्या टीमबरोबर गप्पा मारायला मला नेहमीच मजा येते. आता ही पण अंकिता आहे, यांची सिनियर पण एक अंकिता आहे, ती लोखंडे ही शिंदे. दोन्ही अंकितांबरोबर गप्पा मारायला खूप मजा येते. आणि इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही पण ती जशी इट्स मज्जानी रंगीबेरंगी आता करायला लावली मला, तशीच रंगीबेरंगी छान तुमची दिवाळी जाओ, आनंददायी जाओ आणि आरोग्यदायी जाओ. आणि तुम्ही आमची मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा, जी झी मराठीवर आहे, रात्री 8 वाजता येते, ती आत्तापर्यंत बघत आलात, त्याला प्रेम देत आलात, आशीर्वाद तुमचे असेच राहू द्या आणि बघत राहा. आपण भेटत राहू रोज रात्री 8 वाजता झी मराठीवर. बघायला विसरू नका तुला शिकवीन चांगलाच धडा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.